मी आज व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे। त्याच्यासाठी मी अमूल बटर यूज करणार आहे। ऑनिग्रॅमीचं एक पॉकेट यूज करणार आहे। 2 चम्मच मैदा यूज करणार आहे। आणि हा पास्ता आहे, तुम्ही कोणत्या पण प्रकारचा पास्ता वापरू शकता, कलरफुल सिंपलमधून। आता हा आपण सगळ्या अगोदर हे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ, आणि अर्धा लिटर दूध पण वापरणार आहे। सर्वात अगोदर हा पास्ता आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने। पास्ता आपला 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आणि आपण 2-2.5 ग्लास पाणी उकळायला ठेवणार आहे आणि तो धुतलेला पास्ता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। पाणी उकळल्यानंतर आपण हा पास्ता शिजायला टाकायचा आहे। आता हा पास्ता शिजलेला आहे। थोडासा कमी शिजवायचा आहे, कारण की आपण दुधामध्ये वापस शिजवणार आहोत। सगळ्यात पहिला आपण 1 चम्मच अमूल बटर टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं बटर आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये 2-3 चम्मच मैदा टाकायचा आहे। आणि हे व्यवस्थित बटरमध्ये मैदा भाजून घ्यायचा आहे छानसा। गॅस बारीक ठेवायचा आहे, जास्त फुल ठेवायचा नाही आहे। ते 1 चम्मच तुम्ही मीठ पण टाकायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण ऑनिग्रॅमी पण टाकायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं। मी ह्याच्यामध्ये 2 ग्लास दूध टाकलेलं आहे। आणि आपला पास्ता ऑलरेडी शिजलेला होता, त्याच्यामुळे आपण दूध पण प्रमाणातच टाकायचे। तुम्ही जास्त दूध टाकलं तर आपला पास्ता दूध आटोपर्यंत आपला पास्ता जास्त शिजला जाईल। त्याच्यामुळे जेवढं दुधाचं प्रमाण पास्ता बुडेल तेवढंच आपण दूध टाकायचं आहे, जास्त प्रमाणात पण नाही टाकायचे दूध। पूर्ण दूध आटल्यानंतर आपण परत थोडंसं चीज टाकायचे। मी 1 चम्मच चीज टाकलेला आहे, तुम्ही अजून पण भरपूर टाकू शकता। आणि आपला पास्ता रेडी झालेला आहे। बटर खूप टाकायचं आहे, खूप म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं आहे, पण मी भरपूर बटर टाकलेलं आहे। खूप छान झालेलं आहे, तुम्ही पण बनवा।